त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि त्यांनी जो विश्वास मला दिलाय त्या विश्वासाला पात्र राहून मी चांगल्या प्रकारचं काम करून त्यांच्या विश्वासाला कुठेही तडा जाऊन देणार नाही हेही या निमित्ताने मी या जनतेला सांगतो। आज इंदापूर नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये रणधुमाळी चालू असताना इंदापूरच्या विकासावर बोलण्यापेक्षा इंदापूरमध्ये फक्त आरोप प्रत्यारोप याच गोष्टीवर चाललेला आहे, परंतु आम्हाला त्या वादात पडायचं नाही। परंतु काही गोष्टींना सांगणं मला या ठिकाणी आवश्यक वाटतं की काही लोक म्हणतात की पैशावाला बघून उमेदवारी दिली। मला तसा प्रश्न पडतो की गेली आमच्या 3 पिढ्या ज्यांच्यावर राहिल्या, ज्यांनी मला कारखान्याला उभा केलं, ज्यांनी मला बँकेला उभा केलं, ज्यांनी नगरपालिकेला उभा केलं, त्यांनी फक्त आमचा पैसा बघून उभा केलं होतं का हाही मला त्यांचा सवाल आहे। ज्या माझं कर्तव्य नव्हतं, जर माझं कर्तृत्व नव्हतं तर तुम्ही मला 4 संस्था तुम्ही माझ्या ताब्यात दिल्या होत्या, त्या सगळ्या संस्था अडचणीतनं बाहेर काढण्यासाठी आम्ही जीवाचं रान केलं। त्यावेळेस तुम्हाला वाटलं नाही हा माणूस पैसेवाला, याला न्याय नको द्यायला। आज आम्हाला जर मामांनी शब्द दिला असेल, अजितदादांनी शब्द दिला असेल आणि आम्हाला जर उमेदवारी दिली असेल की बाबा यांच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवून जर उमेदवारी दिली असेल तर तुमच्या पोटात दुखाचं काही कारण नाही, ही जनता सगळं जाणते। आणि या इंदापूर शहरामध्ये जे विकासाचं आम्ही मॉडेल 5 वर्षामध्ये केलेलं आहे त्या विकासाच्या जोरावर आम्ही मतं मागतोय। आदरणीय मामांनी या 5 वर्षामध्ये या इंदापूर शहराला 864 कोटी रुपयाचा निधी दिला। तिथं शिरसोडी तुळगावपुरा सहित सांगतो मी आकडे। मित्रांनो, जर आमचं सरकारमध्ये नसताना, मामांच्या विचाराचं नगरपालिका नसताना मामा एवढा निधी देत असतील तर त्यांच्या विचाराची नगरपालिका दिल्यावर किती निधी देतील ह्याचा विचार तुम्ही सगळ्यांनी करा, एवढंच या निमित्तानं सांगतो। या इंदापूर शहरामध्ये दुसरा एक प्रश्न असा सारखा उपस्थित केला जातो की घरपट्टी शास्तीचं व्याज लावलंय आणि हे शाह कुटुंबाने लावलंय आणि त्यांच्यामुळं आम्हाला गरीब जनतेला बुरधण बसतो। मला या सर्व जनतेला एक सांगायचं आहे की जे काही व्याज आणि शास्ती आहे हे नियमानुसार आहे, ती फक्त एकटा इंदापूर नगरपालिका नाही तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आहे। आणि त्या शास्तीचा जो शास्ती लागते त्या शास्तीसाठीचा माफीचा प्रस्ताव आम्ही शासन दरबारी पाठवलेला आहे आणि आदरणीय तो प्रस्ताव आम्ही कलेक्टरमार्फत पाठवलेला आहे। आणि आदरणीय अजितदादा पवार साहेब असतील आणि आमदार दत्तामा भरणे असतील यांच्याकडून पाठपुरावा करून आम्ही या इंदापूर शहरातील शास्ती आतापर्यंत 100% माफ करू।